नमस्कार मंडळी, मी माया गुरिया व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे होळी पौर्णिमा. तर तुम्हा सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज होळी पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त आज मी पुरणपोळी बनवणार आहे. तर पुरणपोळीची तयारी पण करणार आहे आणि सकाळचा जो काही स्वयंपाक आहे तर तो सुद्धा मी करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, आता 10 वाजलेत आणि आता मी देवपूजा करून घेते. सकाळची जी काही कामं असतात ती सगळी झालेली आहेत. तर आधी पहिले देवपूजा करून घेते, तर स्टे ट्यून. तर आज होळी पौर्णिमा असल्यामुळे बाहेर छान अशी मी रांगोळी काढणार होती, परंतु एवढा वेळ नव्हता म्हणून आपली नेहमीची जी मी रांगोळी असते तीच काढली. तर सुरुवातीला इथे मी पुसून घेतलं बाहेरचं उंबरठा वगैरे. त्यानंतर आज पौर्णिमा असल्यामुळे हळदीचं लेपन केलं आणि मग त्यानंतर मी आता इथे रांगोळी काढणार आहे. तर रांगोळी पण अगदी उंबरठ्यावरती आणि बाहेर थोडीशी छोटीशी अशी रांगोळी काढली. आज होळी पौर्णिमेनिमित्त मला जरा थोडीशी मोठी रांगोळी काढायची होती आणि छान असे रंग भरायचे होते, परंतु माझ्याकडे एवढा वेळ नव्हता आणि केतूला सांगणार होती, परंतु केतूची आता एक्झाम चालू आहे त्यामुळे मग तिला पण मी काही सांगितलं नाही. आता नेहमीप्रमाणे जी माझी रांगोळी असते तीच काढते आणि रांगोळी काढून झाल्यानंतर परत मला बाहेर पण जायचं आहे. मार्केटमध्ये पण थोडंफार काही सामान घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर बँकेत पण माझं थोडंफार काम आहे. तर त्यामुळे आता मी पटकन हे सगळं आवरून घेते. तर आता इथे मी रांगोळी काढली, त्यानंतर कापूर जळला आणि अगरबत्तीने ओवाळून घेतलं उंबरट्याला आणि छान अशी आता बाहेरची पूजा माझी झालेली आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर आता मी इथे गॅलरीमध्ये आली आहे आणि जास्वंदीला खूप छान लालचुटक अशी फुलं लागली होती, ती काढून घेतली आणि मस्त आता देवांची पूजा करून घेते. आज पौर्णिमा असल्यामुळे खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. खरं तर मला इथे सकाळी सकाळी साडी नेसायची होती, परंतु या कामाच्या गडबडीत साडी नेसायला मला वेळच मिळाला नाही. पण संध्याकाळी तर साडी मी नक्कीच नेसणार आहे. तर चला आता देवांची पूजा करून घेते. तर आता जस्ट मी बाहेर जाऊन आली. बँकेत माझं काम होतं, तर ते काम झालं, हातपाय तोंड धुतलं आणि इथे मी कुकर लावला आहे. कुकरमध्ये चण्याची डाळ लावली आहे पुरणासाठी. त्याचबरोबर इथे दूध तापवायला ठेवलं आहे. आज दूधवाला आमचा आला नाही, त्यामुळे दूध बाहेरून आणावं लागलं. आणि वेदांचं इथे सोया मी बाहेर जातानाच शिजायला टाकला होता, शिजलेला आहे, त्यातलं सगळं पाणी काढलं आहे. आता वेदांचा सोया बनवते आणि माझ्यासाठी आणि केतूसाठी सोया राईस बनवणार आहे. तर स्टे ट्यून. तर आता इथे मी सोया वाफायला ठेवलेला आहे आणि इथे पनीर, मटार, कांदा आणि शिमला कट करून ठेवलेला आहे. तर माझ्यासाठी आणि केतूसाठी मस्त असं सोया पनीर राईस बनवणार आहे. तर आता इथे माझ्यासाठी आणि केतूसाठी पनीर सोया राईस बनवते. तर इथे 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर जिरं, तमालपत्र, बारीक चिरून घेतलेला कांदा, मटार, किसून घेतलेलं आलं लसूण पण टाकायचं आहे. त्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आणि उरलेल्या आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. शिमला, मटार आणि पनीरसुद्धा इथे मी टाकलेलं आहे. त्यानंतर वाफवून घेतलेला सोया टाकला आणि बेसिक मसाले हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला, धनापूड आणि कांदा लसूण मसाला पण मी थोडासा टाकलेला आहे. तर सगळे मसाले परतून घेतल्यानंतर सर्वात शेवटी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आणि नंतर आपल्याला यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर छान असं ढवळून घ्यायचे. आता मीठ ऑलरेडी मी यामध्ये टाकलं होतं, त्यामुळे आता हे छान ढवळून घ्यायचं आणि आपल्याला कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची. मीडियम फ्लेमवरती मी 1 शिट्टी करून घेते. तर चला आता ह्याचं झाकण लावून घेऊया. तर आता जस्ट मी कुकर काढला, 1 शिट्टी घेतली, परंतु भातामध्ये जरा माझ्याकडून पाणी जास्त पडल्यामुळे भात काही मोकळा झाला नाही आहे. परंतु ठीक आहे, जरा थोडंसं खिचडी टाईप झालेलं आहे. तर आता मी आणि केतू जेवून घेतो. इथे गूळ घेतलेले 1/2 किलो, तर तो पण आता मला चिरायचा आहे. सुरीच्या साहाय्याने मी आता हे चिरून घेणार आहे. तर आता मी आणि केतू जेवून घेणार आहे, कारण 1:30 वाजलेला आहे. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ मी विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर लगेच पुरणाच्या स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर स्टे ट्यून. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली आणि कुकर लावला होता. तर आज डाळ जरा थोडीशी जास्त शिजली, कारण मी थोडीशी डाळ भिजत घातली होती
तर पुरण करायला घेतलं आहे साईडला आणि दुसऱ्या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता कटाची आमटी करायची आहे म्हणून हे सगळे मसाले वगैरे मी भाजून घेतले होते ऑलरेडी. लसूण कांदा सगळं मी परतून घेतलं होतं आणि मिक्सरमधून छान असं वाटून घेतलं. आता मस्त अशी कटाची आमटी करायला घेतलेली आहे. तर खूप छान टेस्टी झाली होती ही कटाची आमटी. तर कटाची आमटी करताना मी थोडीशी जरा कटाची आमटी पातळ करते कारण महेश यांना पातळ आवडते आणि केतूला मात्र थोडीशी दाटसर आवडते. तर इथे मी जरा थोडंसं पाणी नंतर जास्त टाकलं. त्यानंतर लगेच भजी वगैरे करून घेतली. स्वयंपाक झाला आहे, फक्त आता मला पुरणपोळी करायची आहे आणि वाजलेत 6 सव्वा 6 झालेत. तर आता मी आत्ता जस्ट कणिक मळून ठेवली आहे आणि मस्त अशी फ्रेश पण झाले. तर जरा गॅलरीमध्ये उभी राहते कारण आता सनसेट होईल. बघूया. तर मंडळी जरा स्वयंपाक करून मला आता जरा कंटाळा आला म्हणून म्हटलं आता जरा सनसेट बघूया आणि छान अशी हवा खाऊया आणि नंतर मग मी पुरणपोळ्या लाटायला जाणार आहे किचनमध्ये. तर आधी थोडीशी हवा खाते आणि जमलंच तर मी तर चहा पण बनवते माझ्यासाठी म्हणजे जरा फ्रेश वाटेल मला. आणि मग 7-7:30पर्यंत माझ्या सगळ्या पोळ्या वगैरे होतील. मग नंतर मस्त अशी साडी वेअर करणार आहे आणि खाली नैवेद्य वगैरे दाखवायला जायचं आहे मला म्हणून पटपट आता हे आवरते आणि तुम्हाला इथे सूर्यास्त होताना दाखवते. थोड्या वेळातच आता सूर्यास्त होईल. तुम्ही बघू शकता थोड्या वेळातच आता सूर्यास्त होईल. खूप छान लालसर असा सूर्य दिसतोय आणि थोडंसं वारा पण सुटला आहे त्यामुळे जरा बरं वाटतंय. मस्त वातावरण आहे बाहेरचं. तर इथे थोड्या वेळातच आता सूर्यास्त होईल आणि तुम्ही बघू शकता किती मस्त लालसर असा सूर्य दिसतोय आणि वातावरण पण खूप छान झालं आहे आणि वारा पण मस्त सुटलेला आहे आणि म्हणूनच मस्त अशी थंडगार वारा खात मी आता इथे गॅलरीत थोडा वेळ बसणार आहे आणि मग चहा पिऊन मस्त अशी पुरणपोळ्या लाटायला जाणार. तर स्टे ट्यून. तर आता पटपट पुरणपोळी करून घेते आणि लगेच नैवेद्याचं ताट तयार करते. तुम्ही बघू शकता नैवेद्याच्या ताटामध्ये मस्त अशी बटाट्याची भाजी, कटाची आमटी, पापड, कुरडई, भजी, पुरणपोळी आणि भात. मस्त असा नैवेद्य तयार आहे. तर तुम्हाला आजचा मेनू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आत्ताच देवांना नैवेद्य वगैरे दाखवला आहे आणि होळीसाठी नैवेद्य पण काढलेला आहे. तर चला मंडळी आता मी पटकन साडी वेअर करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर मंडळी मी आत्ता रेडी झालेली आहे आणि येलो कलरची साडी वेअर केलेली आहे. तर कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता मी आणि केतू निघालो आहे खाली होळीची पूजा करायला. कापूर आणलाच का? हां आणलं एक्झाम चांगलीसाठी. तांब्या घेतल्या का? तांबे घेतले का? मग
तिथे दिवा आहे मम्मा, हां तिथे दिवा आहे बाजूला. आहे का? ते काय? यावेळेस उशिरा पेपरला होतात का? काय माहिती 10 वाजतातच ते. मागच्या वेळेस त्याचं पटकन आले ना नाही ते आपोआप हे झालेलं परत ते दिव्यांनी. अतिशय सुंदर असा प्रयत्न करके देखते हैं, जो भी नतीजा आएगा सबके अतिशय सुंदर असा प्रयत्न बुद्धी दे रे महाराज. बसणारे जरा पाठीसारखा फेर जरा मनापासून मला सगळ्यांनी भलं दे रे माझ्या सोसायटीचं. पूरे देश में अपने आदर्शों के लिए जाना जाता है, अपने हरकतों से तो अपने साथ उनका नाम दबा रही हो. आप लोग इस लड़की के बारे पान मावा विट्टा खाऊन तिथे थोपले जाते. तसेच त्यांनी